सर, नगर परिषदेमार्फत जी आता कामं करत आहोत आणि ज्या काही मागण्या आहेत त्या आम्ही इथं नोंदवलेल्या आहेत. पहिला आहे प्रधानमंत्री आवास योजना. आपण अतिक्रमण नियमामूल अंतर्गत नियमित करण्यासाठी 250 कुटुंब धारकांसाठी ज्या अतिक्रमित मालमत्ता आहे त्यांचा DPR बनवण्याची प्रक्रिया सुरू आहे. तो आता जिल्हाधिकारी सरांकडे पेंडिंग आहे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये. 27,15,177 रुपयांची शास्ती माफी आपल्याला शासनाकडून अपेक्षित आहे सर. त्या अनुषंगाने प्रस्ताव सादर केलेला आहे. शासन पातळीवर जाईल. पन्नास टक्के माफी सर नगर परिषदेने दिलेली आहे. उर्वरित 50% माफी शासन देणार आहे सर. आता जिल्हाधिकारी कार्यालयात आपलं ऑफिस या संदर्भातला पाठपुरावा करेल. या संदर्भातला नियम केलेला आहे. यापूर्वी ग्रामविकास आणि नगरविकास विभागाने ऑलरेडी हे नियम केलेले आहेत. 2011च्या पूर्वीची जर घरं असतील अतिक्रमण ज्याला बोलतो आपण सरकारी जागेवर, तर ते रेग्युलर करणं हा नियम ऑलरेडी केलेला आहे. आणि आता त्याला एक प्रमुख म्हणून महसूल विभागावर त्याची जबाबदारी दिलेली आहे. तर मला वाटतं की तुमच्या पातळीवरच हा विषय मार्गी लागेल. 1 महिन्यात नगर आणि ग्रामीण यांची लिस्ट केलेली आहे. प्रांत साहेबांनी आम्ही व्हिडिओ सोबत बैठक पण घेतली मागील आठवड्यातच आणि सगळ्यांचे प्रस्ताव मागितलेले आहेत आणि त्यानुसार जे पात्र ठरतील ते तातडीने सर या संदर्भामध्ये जर तुम्हाला काही मार्गदर्शनाची आवश्यकता असेल तर मालेगावचं ऍडिशनल कलेक्टर तिथल्या यंत्रणेला तुम्ही विचारू शकता. जी काही प्रोसेस आहे मला अपेक्षित आहे की 1 महिन्यामध्ये हा विषय मार्गी लागेल. सर त्यामध्ये 2 पार्ट आहेत. एक तर ज्या जागा आहेत त्या पद्धतीने नियमानुकूल करणे, परंतु प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये आपण त्याचा लेआउट बनवतो आणि तो शासनाकडून मंजूर करून घेतो आणि नंतर त्यांना घरं बांधकाम वगैरे करावी लागतात. तर हा एक शासन स्तरावर एक समिती आहे, त्या समितीकडे हा लेआउट जाईल. तुम्ही या संदर्भातलं मालेगावचे ऍडिशनल कलेक्टर आहेत त्यांच्याकडनं माहिती घ्या आणि आम्ही कम्युनिकेट करायचं. कारण मालेगावला ऑलरेडी आपण 4 ते 5 हजार घरं रेग्युलर केलेली आहेत. हा नवीन घरं मान्यता देणं बांधणं तो पुढचा विषय आहे. आताच्या घडीला तो जिथे राहतो त्या घराची जागा त्याच्या नावावर करणं, अतिक्रमण रेग्युलर करणं हा विषय आहे. ठीक आहे. साईटला आपण पूर्ण कंपाऊंड केलेलं आहे. प्रोसेसिंग साठीचे शेड्स तयार आहेत सर. आता तो जुना साठलेला जो कचरा आहे 20,000 मेट्रिक टन साधारण तिथे कचरा आहे. त्यातल्या 8,000 मेट्रिक टन च्या प्रोसेसला आपल्या बायोमायनिंगच्या प्रोसेसला आपल्याला मान्यता मिळालेली आहे. त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण आहे. त्याच्यावरची प्रोसेस लवकरच सुरू होईल सर. तिथले जे नागरिक आहेत सर त्यांच्या 2 मागण्या होत्या की तिथे आग वगैरे लागते, परंतु हा जर कचरा आपण निर्मूलन केलं तर तिथे आग वगैरे लागणार नाही. या वर्षापासून आमचं नियोजन तिथं आहे की पूर्णतः 100% तिथे प्रोसेसिंग सुरू करायचं. खत निर्मिती आणि येस सर तिथे रस्ता वगैरे पण करणार आहोत आपण 4ही बाजूने. त्यासाठीचा प्रस्ताव DPTC मध्ये पाठवलेला आहे. ॲनिमल इन्सिनरेटर आहे तो पण आपण हे करणार. तर दुसरी तक्रार असते की आपण ॲनिमल्स पुरतो तिथे, पण इन्सिनरेटरचा प्रस्ताव आहे ती पण पूर्ण करून आपण ती पण सोय या पूर्ण 6 महिन्यामध्ये सर त्याला गती मिळेल. नेक्स्ट सर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान अंतर्गत नगर परिषदेला आताच 1 कोटी रुपये निधी प्राप्त झालेला आहे. त्या अनुषंगाने काउन्सिलने असं नियोजन केलेलं आहे की सटाणा नगर परिषद पर्यावरण पूरक परिवहन व रोजगार सेवा म्हणजे
ई पीक रिक्षा नगर परिषदेकडे आपण घेणार आहोत आणि लोकांना रोजगार निर्मिती त्याद्वारे कशी उपलब्ध होईल हे बघणार आहोत. हस्तकला वस्तू निर्मितीसाठीची पण योजना तयार करत आहोत सर. आणि आपले जे हे आहेत दवाखाने आहेत, आपला दवाखाना तिथे फिजिओथेरपी मशिनरी इन्स्टॉल करणार आहोत आणि पर्यावरणपूरक शहरासाठी ई वाहने चार्जिंग स्टेशन आपण नाममात्र दरामध्ये सुरू करणार आहोत. असं नियोजन प्रोसेस सुरू आहे सर. 1-2 महिन्यामध्ये याची पूर्ण प्रक्रिया होईल आणि कामाला सुरुवात होईल सर. मला वाटतं या कामाच्यासाठी निधी पण बरोबर केलेला आहे. येस किती महिन्याभरात सर. येस नेक्स्ट 2 महिने पूर्ण टेंडर प्रक्रिया आणि त्या सगळ्या गोष्टींसाठी लागतील आवश्यक मान्यता आणि त्यानंतर सर बांधकाम विभागाचे जे काही प्रलंबित विषय आहेत सर, प्रादेशिक पर्यटन विकास योजना त्या अंतर्गत सर 4 कामं मंजूर होती. त्यामध्ये सटाणा नगर परिषद देव मामलेदार यशवंतराव महाराज स्मारक विकसित करणे सर. या कामाचे आपण 2 टप्पे केले होते. एक टप्पा सिव्हिल वर्कचा होता जो कंप्लीट झालेला आहे. दुसरा टप्पा आहे ब्युटिफिकेशन, इलेक्ट्रिफिकेशन आणि ड्रेनेज सिस्टीम जी आहे तो टप्पा आहे. परंतु सर 3,80,00,000 रुपयांचा निधी मंजूर झाला होता, परंतु आपल्याला फक्त 40 लाख रुपये निधी मिळालेला आहे. बाकी निधी प्राप्त आहे सर. लवकरच तो निधी प्राप्त होताच आपण दुसऱ्या टप्प्याचं सर कामकाज सुरू करूया. त्याच्यानंतर आहे स्मृती उद्यान विकसित करणे. ते काम पूर्ण झालेलं आहे. साईबाबा मंदिर येथे सभागृह बांधकाम ते पण काम पूर्ण झालेलं आहे. आणि श्रीराम मंदिर परिसर तिथले काही कामं सर प्रलंबित आहे. गेट बसवणं वगैरे तिथे पण थोडीशी निधीची अडचण होती. ही 4ही कामं पर्यटन विकास मधून मंजूर होती. त्याचा 4,13,00,000 रुपये निधी सर शासनाकडे प्रलंबित. तो निधी मागणीचा प्रस्ताव सर आपण दिलेला आहे. आता ही 2019 पासूनची कामं आहे. आज आपण 26 मध्ये आहोत. कोण आहे यावेळेला बांधकामचे अभियंता सर? त्यांचं लग्न आहे आज. काल लग्न झालं त्यांचं सर. आहे शेवटच्या टप्प्यात कामं आहेत. कलर, इलेक्ट्रिफिकेशन आणि गेट हे 3 कामं आहेत. 26 मध्ये आहोत. तर आणि देव मामलेदार साहेबांच्या स्मारकाचा विषय आहे. ही कामं लवकर पूर्ण झाली पाहिजे. जे कोण संबंधित असतील त्यांना सूचना करा. ठीक आहे सर. विशेष वैशिष्ट्यपूर्ण अंतर्गत आपली 30 कामं मंजूर होती. त्यातली 13 कामं पूर्ण आहेत. 24-25 10 विषय आहे सर. त्यासाठी पण 10 कोटी रुपये मंजूर झाला होता निधी. त्यापैकी 3.43 कोटी निधी मिळालेला आहे. 6 कोटी रुपये शासनाकडे प्रलंबित आहेत सर. 17 कामांची काय परिस्थिती आहे? सर प्रगतीपथावरती आहेत सर. सर बांधकाम विभागाचाच एक विषय आहे सर. नगर परिषदेची जी बिल्डिंग आहे आता प्रशासकीय इमारत ती 1977 सालची आहे आणि नवीन इमारत विथ शॉपिंग कॉम्प्लेक्स असा ठराव पण सभागृहाने आता घेतलेला आहे. तर आम्ही तो प्रकल्प DPR बनवत आहोत एस्टिमेट वगैरे. तर साधारणपणे 25 कोटी पर्यंतचा निधी आवश्यक आहे. तुमच्या नगरपालिकेला जिथे मान्य आहे, सर्व शहराला जिथे मान्य असेल तुम्ही याचा प्रस्ताव तयार करा. येस सर. त्याची एक आमच्याकडे सर असं नियोजन आहे की
आता जी अस्तित्वात बिल्डिंग आहे ती पूर्ण मोडकळीस आली आहे. त्याचं स्ट्रक्चरल ऑडिटसाठी आपण इंजिनिअरिंग कॉलेजला दिलेलं आहे. त्यानंतर तिथेही प्रस्तावित करताय. सर, विकास योजनेमध्ये शासकीय जागेवरती जी आरक्षणं आहेत तर ती आरक्षणं नगर परिषदेकडे हस्तांतरित करण्यासाठी आम्ही प्रक्रिया सुरू करतोय. सरकारी जागा आहेत त्या वरच्या 3 जागा शॉपिंग कॉम्प्लेक्सचं आरक्षण आहे 2 ठिकाणी आणि बेघर आणि दुर्बल घटकांकरता राखीव क्षेत्र. तर सरकारी जागांसाठी प्रस्ताव आम्ही तयार करतोय. आणि सर, दुसरे 2 127च्या खरेदी सूचना नगर परिषदेला आलेल्या आहेत. त्या अनुषंगाने हे 2 आरक्षणं खरेदीसाठी भूसंपादन प्रस्ताव आपण दाखल केलेला आहे. सर, यासाठी जो काही निधी आवश्यक असेल त्या संदर्भात सर आम्ही शासनाकडे किंवा DPDCकडे पत्रव्यवहार करू सर किंवा प्रपोजल सादर करू सर. सर, सौर ऊर्जा प्रकल्पाबाबत मला वाटतं की या संदर्भामध्ये एक दुसरी पण योजना आहे ज्याची जर जागा असेल तो काही 30-33% त्याने डेव्हलप करून संबंधित यंत्रणेला हँडओव्हर करतात. म्हणजे त्याला तुम्हाला पैसे टाकण्याची गरज पडणार नाही. सर, त्यांनी आपल्याला 127च्या नोटिसा दिल्या MRTP नुसार की तुम्ही ती जागा खरेदी करा. ठीक आहे. नगर परिषद इमारती अग्निशमन केंद्र तसेच शहरातील विविध ठिकाणी सोलार यंत्रणा याच्यावरती सोलार विद्युत कनेक्शन आणि रस्त्यांवरती सोलार हायमस्ट हे बसवण्यासाठी सर आम्ही प्रस्ताव सादर केलेले आहेत शासनाच्या कलेक्टर ऑफिसला सर. DPDC मधून 2 प्रपोजल्स आहेत. MSC विचारलं का? काय स्टेजला आहे आता हा विषय? DPDC सर. DPDC असू दे. DPDC मध्ये कोण पाठपुरावा करेल? सर, नगर परिषद मार्गावर आहे सर DPDC आता एक्झिक्युशन कोण करेल? एक्झिक्युशन नगर परिषदच करायचं. कनेक्शनच्या वेळेस आमच्याकडे येईल सर. नगरपालिकेचं कोण आहे ऊर्जा? हॅलो सर, आपण नगर परिषद ज्या प्रशासकीय इमारती आहेत आणि सॉलिड वेस्टचा जो प्लांट आहे तिथे सोलर प्रोजेक्ट बसवण्याचा प्रस्ताव दिलेला होता. त्याला मेडाकडून टेक्निकल सँक्शन मिळालेलं आहे सर आणि ते DPDC मधून मंजूर होण्यासाठी आपण कलेक्टर ऑफिसला प्रस्ताव सादर केले. ते सोलर हायमास्टचं पण आपण त्याचा TS घेऊन प्रस्ताव सादर केला सर. आपण एकदा बसून घेऊ. तुमच्या प्राधान्य द्यायचं आहे DPDC मध्ये ते ठरवून आपण त्या विषयावर बोलू. ₹52 कोटी सर 52 कोटी रुपयांची स्कीम आहे सर. तर 90% त्याचं कामकाज पूर्ण झालेलं आहे. कामाची होती प्रति 99% आहे सर आणि खर्चाची टक्केवारी 98% आहे. तर शेवटचं 1% जे काम आहे ते सर बाकी आहे. कोण आहे पाणीपुरवठ्याचं? सर, दशलक्ष घनमीटर आरक्षण मंजूर आहे. त्यामध्ये 13 MLD क्षमतेचं जलशुद्धीकरण केंद्र, जॅकवेल, पंपिंग स्टेशन, शहरात वितरण वाहिन्या होत्या 57 किलोमीटरच्या, क्लोरिनेशन युनिट आणि 1 टाकी पाडून नवीन बांधणं असेल होतं अजून.
चालू असताना तुमच्या विनंती अशी असेल की आमच्या नगरसेवकांच्या ह्या विषयांना अनुसरून काही सूचना असतील काही जाणून घेणं गरजेचं असेल. नाही आपण यांचं प्रेझेंटेशन झालंय की सर्व नगरसेवक महोदय त्यांच्या काय सूचना आहेत की पूर्ण त्यांचं काय मत आहे ते आपण घेणार आहोत. त्याशिवाय बैठक पुन्हा नाही होणार. सर मी अपूर्ण कामं काय काय आहेत त्यामध्ये सांगते सर. सर शहरातील काही भागातील जुन्या आणि नवीन पाईपलाईन जोडणी थोडीशी अपूर्ण आहे. जलकुंभ येथील क्लोरिनेशन युनिट अपूर्ण आहे. चाचणी सुरू आहे सर. आता 1 महिन्यामध्ये काम पूर्ण होईल असं आम्ही कन्सल्टंट आणि कॉन्ट्रॅक्टर यांना सूचना दिलेल्या आहेत. 3 जलकुंभांची चाचणी झालेली आहे सर. 5 जलकुंभ भरणं आणि त्या सगळ्याचं जी चाचणी आहे ती प्रलंबित आहे सर, ती सुरू आहे. परंतु वाढीव काही कामांची आवश्यकता आहे सर या स्कीम अंतर्गत, ती पण मी पुढे नमूद केलेली आहे. आणि काम पूर्ण होण्यासाठी जी अडचण आहे आता ती आपल्याला राष्ट्रीय महामार्गाचं प्रलंबित जे काम आहे ती मुख्य अडचण काम पूर्णत्वासाठी आहे सर आपली. आणि वाढीवचे जे घटक आहेत त्यानंतर WTP येथे सुरक्षा कुंपण पाहिजे, सौर प्रकल्प पाहिजे सर. परत जे वॉल्स वगैरे आहेत नदीवरचे याच्या पाईपलाईनवरचे ते अतिरिक्त वॉल्सची आवश्यकता आहे. आरम नदी इथे जो पूल आहे तो बांधकाम करायचा आहे, ती पाईपलाईन त्यावरती शिफ्ट होईल. आणि शहरातले जे चौगाव बदली ते सटाणा शहर असे 2.5 किलोमीटर 2.4 किलोमीटरची वितरण वाहिनी आणि अतिरिक्त अजून 5.5 किलोमीटरच्या वितरण वाहिनीची आवश्यकता आहे सर. आणि डिस्ट्रीब्युशन नेटवर्क ते आहे. चेंबर्स आणि वॉल्स साधारणपणे 11 कोटी रुपये चा जो प्रकल्प आहे सर तो आम्ही प्रस्तावित करत आहोत. या 2 गोष्टीशिवाय हा वाढीव प्रकल्प आणि नॅशनल हायवेमध्ये गेलेल्या पाईपलाईन्स याशिवाय सर आपली स्कीम पूर्ण नाही होऊ शकत. आणि त्या अनुषंगाने सर आता ही जी स्कीम आहे तर ती पूर्णत्वरून आहे. तर त्याच्यामध्ये जर बिघाड झाला किंवा दुरुस्तीला जर वेळ लागत असेल तरी आपली आता जी अस्तित्वातली ठेंगोड्याची जी स्कीम आहे तीही कार्यान्वित असणं अपेक्षित आहे. जेव्हा ही पुनर्ची स्कीम मंजूर झाली त्यावेळी त्या शासन निर्णयामध्ये असं नमूद आहे की ठेंगोड्याचं जे आरक्षण आहे ते लॅप्स होणार आहे. परंतु आता निर्णय घेतलेला आहे की आपल्याला ठेंगोड्याची पण आवश्यकता आहे, तर ती लॅप्स न होता कार्य यासाठी सर आम्हाला प्रयत्न करायचे आहेत. मला वाटतं की आता किती दिवसाने शहराला 1 दिवस हरकत नाही. परंतु 11-10 अरे ते बंद कर. 11-10-2018 आम्ही कोरोना कोण आहे तुम्ही दोन्ही डिपार्टमेंट तुमच्याकडे आहे का? सर आपल्याकडे कन्सल्टंट आहे, सुपरविजन सर त्यांच्याकडे आहे. याचा कार्यादेश आहे 11-10-2018. कामाचा कालावधी होता 18 महिने. त्यानंतर 8 वेळेस मुदतवाढ दिलेली आहे आणि 8व्या वेळच्या मुदतवाढीचाही कालावधी 30/6/2024 ला संपलेला आहे. या कामाची मूळ रक्कम होती 52,46,00,000. त्याच्या अगेन्स्ट खर्च झाला 51,67,00,000 आणि इकडे आम्ही बोलतो 99% कामाची प्रगती. शिल्लक असलेल्या कामाची यादी पण मोठी आहे. 99% प्रगती कसं काय बोलू शकतो? हॅलो सर, उरलेली जी कामं
होती, पण नॅशनल हायवे कडून जे आम्हाला डिमार्केशन नॅशनल हायवेचे आलेत का? त्यामुळे ते काम प्रलंबित आहे सर. बोला. नॅशनल हायवेचे 850 मीटर लांबी नगर परिषद आहे. त्या लांबीत पाईपलाईन शिफ्ट करायला जागा नाही, त्यामुळे आपण सध्या कॉन्क्रिटीकरणाचं काम काही केले, डांबरीकरणाचं काम केलं. तर यांचे बऱ्याचशा लाईट टाकण्याचं आमच्या निदर्शनास येते, तर ते टाकण्यासाठी आपल्याला जागा उपलब्ध सुरू टाका. डांबरीकरणाच्या खाली करता येईल. आहे त्यात तिथेच ठेवल्या आणि नवीन पाईप टाकलं ते चालतील. डांबरीकरण रस्ता म्हणजे याच्यासाठी 6 वर्ष लागतात. नाही सध्या आमचं आता सुरू झालं. काय टिंकर चालवली काय? जे ट्रॉफिक नॅशनल हायवेमुळे बाधित आहे, बाकी तर उरलेलं काम आम्ही चालू पण करून दिलेलं आहे सर. क्रॉस कनेक्शन ते सोडून उरलेले आहे. अरे जेव्हा त्या कामाच्या 52 कोटी 46 लक्षपैकी 51 कोटी 67 लाख रुपये खर्च झाले आहे. आम्ही आता येताना बघितलं ते तुमच्या नदीमध्ये कॉलममध्ये आहे आणि तुम्ही बोलता की किती अंतर? 850 मीटर पाईपलाईन टाकायची आहे आणि इकडे बोलतो आम्ही 99% काम पूर्ण झालंय. सर त्यांच्या ज्युरिडिक्शनमध्ये जेवढं येते ना काम आपल्या तेवढंच बाकी आहे. गेल्या 3 वर्षापासून आपण पुन्हा करून रॉ वॉटर ऑलरेडी सटाणा शहराला पुरवतोय सर. पुन्हा जवळ येणारं पाणी रॉ वॉटर आपण डायरेक्ट WTPला घेऊन तेच पाणी आपण शहरात गेल्या 3 वर्षापासून वाटप करतोय सर. फक्त जी फुल प्लेट पुन्हा पाणी पुरवठा योजना चालू करायची त्याच्यापैकी 7 पैकी 3 झोन आम्ही ऑलरेडी कार्यान्वित केलेले आहेत सर. जे 4 झोन कार्यान्वित करायचे त्याच्यासाठी आम्हाला नॅशनल हायवेची अडचण येते फक्त. ते पण युटिलिटी आजच तुमचा विषय सुरू आहे. चालेल सर. NOC आवश्यक असेल तर लगेच देतो. तुमची इच्छा शक्य आहे ना सोडायची? 100% सर. येस सर. कन्सल्टिंग फी किती घेतली? सर 1.46 काय TMC फी किती? रकमेत किती? सर 1,22,00,000 कशासाठी घेतलं? सर खूप विरोधात एक काम करून आलो. अरे तुम्ही नशीबवान आहे, तुम्हाला 52 कोटीच्या अगेन्स्ट 51 कोटी 67 लाख मिळालेले आहे. काम हे 4 वर्ष आपण पाणी देतोय ते सटाणा शहराला 4th इयर आहे सर. फक्त 100% कार्य नाही की ते 3 झोन आणि चालू करायचे राहिलेले बस बाकी काही हे नाही का, प्रमुख तर लाईन तुमची जोडायची बाकी आहे, त्या नदीमधलं काम तुमचं बाकी आहे. मी पुलावरून टाकून करून घेतले सर, चालू करून घेतले. गंभीर विषय आहे. टाकून झालेले ते क्रॉस कनेक्शन झालेले तेच पाईपलाईन्स आहेत त्या स्थानांतर करणे आवश्यक आहे, काही नवीन टाकणे आवश्यक आहे आणि क्रॉस जोडणी सर. या आपली जी लांबी आहे नॅशनल हायवेची त्याच्यामध्ये 49 ठिकाणी क्रॉसिंग्स आहेत. त्यातले आत्ता जो रस्ता झालेला आहे त्याच्या खाली 9 क्रॉसिंग्स आपले ऑलरेडी केलेले आहेत. त्यामुळे सर अर्ध्या गावाला आपण पुनच्या नवीन पाईपलाईन म्हणून पाणी पुरवठाच करू शकत नाही सर. अर्ध्या गावाचा पाणी पुरवठा त्यामध्ये बाधित झालेला आहे. आणि हा मॅडम मग तो रस्ता होत असताना मला वाटतं तो रस्ता नंतर झाला असेल, बरोबर? तुमची योजना आधी मंजूर आहे, 18 मध्ये मंजूर आहे. हो मग तो रस्ता होत असताना आम्ही हे प्रावधान करायला नको? सर जिथे तुम्ही आता बोलताय की 40 ठिकाणी रोड क्रॉसिंग करायची आहे, 40 ठिकाणी रोड क्रॉसिंग करायची, एवढी पाईपलाईन टाकायची आहे, इतके शिफ्ट करायचं आहे आणि एकीकडे आम्ही बोलतो की 99% काम पूर्ण झालं आहे. चौकशी लावायची यायची, जे जे काही असेल याची चौकशी लावायची. तुम्हाला एवढ्या महिनाभराची मुदत
सर आता जो रस्ता कॉन्क्रिटीकरण केला असेल तो तोडणार तुम्ही परत. सर 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 जेव्हा हा रस्ता साठी NOC नगर परिषदेकडून दिली गेली राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणला, तर त्यांनी ती तरतूद करणं अपेक्षित होतं सर. हे काम त्यांच्यावर होणार आहे. आपण त्यांना एक्झिस्टिंग काही लाईन्स आहेत त्यामध्ये ते हॅलो कळवलं साहेब, होतं, सर. साहेब तुमच्या परवानगीने मी मध्ये या विषयाला थोडं एक विनंती शहराच्या वतीने करतो. साहेब या लोकांनी शहराला अक्षरशः खेळू राहिले 4-5 वर्ष वेड्यात काढू राहिले. हे आता आम्हाला आता समजतं. म्हणजे येणाऱ्या या नवीन बॉडीला बदनाम करू राहिले. यांना कुठलंच काम झालेलं नाही. 1 कोटीच्या पुढे कन्सेंटिंग फी घेतली. आता 49 ठिकाणी हे समजायचे पाईप टाकायचे आणि निम्मी रस्ता कॉन्क्रीट झालेला आहे. शासनाचा खर्च झालेला आहे. 49 ठिकाणी आता कुठे क्रॉसिंग करा आणि पूर्ण शहर हे तालुका या जो रस्ता उरलेला आहे त्याच्याने मुळगुडी आलेला आहे. हा बायपास बी झाला पाहिजे. मुरलेलं कॉन्क्रीट लवकर झालं पाहिजे. पूर्ण शहराच्या मुद्दे पुढे असतील. आताच्या घडीला आपण पाणी पुरवठ्यावर जी चर्चा करतो आहोत, जर नगरपालिकेने तुम्हाला सांगितलं होतं की हा रस्ता करताना हे प्रावधान ठेवलं पाहिजे, तर तुमचं काम नाही. आणि तुमच्या विनंतीला मान देतो साहेब. यांची चौकशी लावा. चौकशीच करा साहेब. सावधान ठेवलंय का? सर्वप्रथम मी सर्वांना एक सांगू इच्छितो की आपण पुन्हा पाणी पुरवठा योजनेच्या या विषयावर चर्चा करतो आणि आपण नगरपालिकेच्या कन्सल्टंटना प्रश्न विचारतो की नगरपालिकेचे कर्मचारी, परंतु पुनर् योजनेचा जो ठेकेदार आहे डिपोट, आपण हे प्रश्न त्यांना विचारले गेले पाहिजे. आपण नगरपालिकेला जे कर्मचारी आहेत त्यांना विचारतो ते प्रश्न. ठेकेदारच माहित नाही. ठेकेदार अजूनपर्यंत कधी स्वतः बघायलाच मिळाले नाही. आणि बऱ्याच वेळा काय होत आहे की पूर्ण योजनेमुळे नॅशनल हायवेकडे जोडलं जातं. नॅशनल हायवे नगरपालिकेकडे जोडतं. त्याच्यामुळे योजनेचं पण काम अपूर्ण आहे आणि सटाणा शहराचा जो मुख्य महामार्ग आहे त्याची पण मोठी आहे. म्हणून या विषयावरती आपले बरेच आभार प्रमुख नागरिक असतील. आम्ही टावर जोडून आंदोलन केली तरी सुद्धा प्रशासनाला कोणाला काम केलं. नॅशनल हायवे होण्यासाठी आम्ही तहसीलदार साहेबांवर बऱ्याच वेळा बैठका लावतो, खूप वेळा बैठका लावतो, परंतु नॅशनल हायवेचा कुठेतरी एखादा कर्मचारी पाठवून द्यायचा, त्यांची इंजिनियर येतच नाही. तर आमची सर्व सटाणा शहराच्या नागरिकांच्या वतीने नॅशनल हायवे आणि पुनर्योजनेचे ठेकेदारांना या दोघं ठेकेदारांना विनंती आहे की गावाला वेटीस धरू नका, लवकरात लवकर कामे पूर्ण करा. आता जवळजवळ 1 वर्षापासून म्हणजे 2 वर्षापासून रस्ता प्रलंबित आहे साहेब. अक्षरशः त्याची इतकी दूर होते की आता जर कधी हॉस्पिटलमध्ये बघितलं तर लहान बालके त्यांना आरोग्याच्या समस्या झाल्या. जर आपण नाक्यावरून 2 दिवसात नाक्यावरून इथेपर्यंत जायचं ठरवलं मोतीपाल पुलापर्यंत तर अर्धा तास लागून जातो आणि प्रचंड दूर. तर याच्यावर आपण पहिले ह्या विषयावरती तोडगा काढू. नॅशनल हायवे नगरपालिका बसून कुठे रोड क्रॉसिंग आहे, कुठे पाईपलाईन टाकण्याची परवानगी आहे, आजच हे विषय मागे लावा आणि महिन्याभराच्या आत या विषयांची कामं जर पूर्ण झाली नाही त्याचं जिल्हा पातळीवर चौकशी लावू आणि मग या चौकशीमध्ये तो कॉन्ट्रॅक्टर असेल, इंजिनियर असेल, जे कोण असेल, या स्टेजला आपल्याला जायचं नाही. परंतु एवढा निधी खर्च होऊन सुद्धा जर अशा पद्धतीने सगळ्यांची दिशाभूल केली जात असेल, 99% काम दाखवतो आहोत आम्ही आणि प्रलंबित कामाची यादी जर बघितली ही गोष्ट बरोबर नाही. याचं गंभीर नोंद घ्या आणि महिन्याभराची तुम्हाला मुदत. आता जिथे रस्ता झालेला आहे
तिथं जर तुम्ही प्रावधान केलेलं असेल तर त्या जागा त्यांना दाखवा. उपकार करा दोन्ही डिपार्टमेंट सगळ्यांना शहराच्या नागरिकांवर. आणि जिथे क्रॉसिंग करत असताना कदाचित आता रस्ता तोडणं काही उचित नाही, काही नवीन तंत्रज्ञानाचा वापर करा. जसं आपण काही ठिकाणी अंडरग्राऊंड पुश त्या सिस्टम मधून ते करा. आणि तो जो कोण आहे ना कॉन्ट्रॅक्टर त्याला पण सांगा तुम्ही ते आहे का फोटो आहे का? फोटो आयडी प्रूफ आहे काही आम्हाला जनतेला दाखवायला? त्याला 51,67 लाख रुपये मिळून गेले आहेत. डायरेक्ट पावसाळ्यामध्ये डायरेक्ट पाणी मागते आम्हाला डायरेक्ट फिल्टर आजही चालू नाही. असण्याचा विषय नाही आहे. आजही नगरपालिकेचं कन्सल्टंट फिल्टर हसतो आहे. डायरेक्ट आलेलं पाणी आमच्याकडे तुम्ही पोहोचतं. नगरपालिकेचेच कर्मचारी आहे. आता तुम्ही बोलतो ना नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना विचारताय. आपल्याला कॉन्ट्रॅक्टर कोण आहे त्याविषयी काय मतलब आहे? ज्याने 51,67 लाख रुपये बिल दिलेलं आहे तो जबाबदार आहे. तेच ना मग. पण ते काम करून घेण्याची जबाबदारी कोणाची आहे? एवढा 1 महिन्याची तुम्हाला मुदत. अजून एक विषय आहे चौकशीसाठी साहेब आम्ही वारंवार तक्रार पण केली. तर आपण नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री होते तेव्हा सुद्धा मी आपण 1 महिना मुदत देऊ नाही झाला तर बैठकीत बोलतोय. एक अडचण अशी आहे की आता ते PMC आहे. तर मी चौकशीसाठी गोसावी साहेबांना दिलेले बरेच व्हिडिओ. तर जे मटेरियल खरेदी झाले ते मटेरियल यांच्या नावाने खरेदी झाले. ती योजना यांनी सबमिट करून बिल रिपोर्ट पण हे करतात, पैसे पण हे घेतात आणि योजना पण हे करतात. काय विषय आहे मॅडम? बऱ्याच अडचणी काय विषय आहे? नगरसेवक साहेब जे सांगताय बघा गोसावी साहेबांना पूर्ण इन डिटेलमध्ये दिलं आहे. त्याचे अहवाल पण आले. त्रास होईल. नगरपालिकेपर्यंत काही पोहोचवलं झालं नाही. साहेब या पुण्याच्या पाण्याने सगळं आहे. 2-2 मिरवणुका निघाल्या. दोन मिरवणुका आता पहिली गोष्ट तर आता काही राजकारण निवडणूक हा विषय नाही. आता लोकसभेच्या निवडणुकींना 3 वर्ष आहे, विधानसभेच्या निवडणुकींना 3.5 वर्ष आहे, नगरपालिकेच्या निवडणुकीला 4.5 वर्ष. महिने बोललेले. तर विषय राजकारण किंवा निवडणूक हा नाही, पण आकडेवारी जी तुम्ही इथे प्रेझेंट केलेली आहे ही अतिशय गंभीर बाब आहे. राहिला विषय तर याचं जे काही आता वाढीवचं पण कुठे असेल तुम्ही या, आपण मंत्री महोदयांकडे विनंती करू है ना. पण वाढीवच्या नावाने मूळ योजना थांबता कामा नये. सर जेव्हा ही स्कीम कम्प्लीट होईल, हे स्कीमवरचे जे विषय आहेत सर त्याच्यामध्ये मेजर राहिलेले ते झाल्याशिवाय वाढीचा प्रस्ताव देऊ शकत नाही सर. पण हे होणं सर आवश्यक आहे. आणि आजच्या बैठकीत आपला निर्णय झाला 1 महिन्यामध्ये ही सर्व कामं पूर्ण झाली पाहिजेत. कामं जर पूर्ण झाली नाही तर वरिष्ठ पातळीवरून याचं सविस्तर चौकशी केली जाईल आणि त्या चौकशीमध्ये जो कोण दोषी असेल त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. सर ही कामं नगर परिषदेशी थोडी निगडीत नाही आहेत, राष्ट्रीय महामार्गाच्या डिपार्टमेंटशी सर निगडीत आहे, त्यामुळे ती अपूर्ण आहे. आणि सर याबाबत मी मागच्या मे महिन्यापासून सर फॉलोअप केले सर. मी असं झालं सर मांडतोय की आम्हाला युटिलिटी स्पेस त्या कामाच्या याच्यासाठी भूमिगत गटर योजना आणि जे काही कामं असतील ती आपल्याला करता यावी म्हणून युटिलिटी स्पेस देण्यात यावा.
जलवाहिन्या आणि नवीन वाहिन्या ज्या आहेत त्याबाबत आपण आतापर्यंत कारवाई केली नाहीये. ते शिफ्टिंग करून देण्यात यावं. ज्या गटारी आहेत सर जुन्या त्या बाधित झालेल्या आहेत, पूर्ण मोडलेल्या आहेत. तसंच विद्युतचे पोल पण सर काढून घेतलेले आहेत. गाव अंधारात आहे. या संदर्भात आपण वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे आणि सर नगर परिषदेला नागरिकांच्या असंतोषाला खूप सामोरं जावं लागतं या संदर्भात. तर ही कामं इथं मांडलेली आहेत आणि पत्राद्वारे पण कळवलेली आहेत. भूमिगत गटर योजना मागे तांत्रिक मान्यता घेऊनचा प्रस्ताव 116 कोटींचा प्रस्ताव आपण शासनाकडे दाखल केलेला आहे. STPची क्षमता 8 MLD आहे आणि 2057 पर्यंतची लोकसंख्या ग्राह्य धरून आपण हा UTDचा प्रपोजल बनवलेला आहे. एकूण गटारची जी पाईप गटरची लांबी आहे ती 82 किलोमीटर आहे. STP साठीची जी मूळ हे आहे आपल्याला ती जागा नाही आहे, यातली जी त्रुटी आहे. तर जागा खरेदीची प्रक्रिया सुरू आहे सर या संदर्भात. सर भुयारी गटर कार्यान्वित झाल्यानंतर त्यानंतर जो रस्ते विकास असतो तो जो पार्ट आहे तो या STPच्या DPR मध्ये इन्क्लूड नाही आहे. तर जे रस्ते बाधित होणार आहेत त्यासाठीची जी निधी मागणी आहे 60 कोटी रुपये अंदाजे, परंतु ती भुयारी गटारीच्या सोबत आम्हाला मिळावी जेव्हा ती स्कीम मंजूर होईल तेव्हा. आणि स्टॉर्म वॉटर ड्रेनेज पण त्याच्यामध्ये इन्क्लूड नाही आहे सर. तो पण एक 25 कोटीचा विषय आहे सर. स्टॉर्म वॉटरचा आता एकदम भयावह अवस्थेत आता जो अवघड पाऊस झाला हाऊसिंगवरचे कमीत कमी 40% घरात पाण्यात होते. त्याच्यामुळे भुयारी STP सोबतच स्टॉर्म वॉटरची पण आपल्याला मंजुरी आवश्यक असणार. हाऊसिंगवर कॉन्क्रीट करण्याचं प्रमाण वाढीव झालेलं होते गेल्या वेळेस. हाऊसिंगवर कदापि इथून मागे भुयारी गटरच सिस्टीम नसल्यामुळे पावसाळी पाणी सगळं घरामध्ये गेलं होतं. त्याच्यामुळे स्टॉर्म वॉटर सुद्धा खूप गरजेचं प्रोजेक्ट असणार. पहिली स्लाइड जिजामाता गार्डनची लावा साहेब. 1 जानेवारी त्याच्या आधी आणि हा राष्ट्रीय महामार्ग. ठीक आहे, बोला. आदरणीय साहेब 1 जानेवारी 2026ला नगराध्यक्ष महोदय आणि सर्व नगरसेवकांसोबत आम्ही संपूर्ण, त्या दिवशी काही नगरसेवक आमचे येऊ शकले दुसऱ्या कार्यक्रम, परंतु त्याच दिवशी खऱ्या अर्थाने सगळ्यांचा पदग्रह किंवा नगरसेवक नगराध्यक्ष पदाचं नामकरण हे 1 जानेवारीला झालं. आणि 1 जानेवारीला नॅशनल हायवेच्या माध्यमातून एक पत्र निघतं. त्या पत्रावर उल्लेख केला जातो की तुमची जिजामाता गार्डनची वॉल ही अतिक्रमित एरियात येते. हे त्यांनी पत्र काढलंय 1 जानेवारीच्या पदग्रहण सोहळ्याच्या दिवशी. दुसऱ्या दिवशी नगरपालिकेला ते पत्र प्राप्त होतं आणि त्याच आठवड्यात ह्याच्यावर मी आपल्या सोबत बोललो. त्याच आठवड्यात ते ती वॉल पाडतात. का बरं? तर त्यांना रस्त्याचं काम तात्काळ करणं गरजेचं अपेक्षित. बरोबर आहे शिवाय सर? त्या विषयाला साहेब आता 3 महिने झाले. वॉल तर पडली, रस्त्यात खडी सुद्धा आणलेली. बोला. काय पोस्ट काय माईक जवळ घ्या साहेब, थोडा माईक आवाज नाही. माईक जवळ घ्या. संजय शेवाळे कार्यकारी राष्ट्रीय ते पुलाचे काम करायचं तिथे पुलाचं ॲप्रोचचं काम करायचं होतं, त्यामुळे ते वॉल तोडली होती आपण. तर ते पुलाच्या ॲप्रोचचं काम काही कामावर राहून दिलं असतं. आणि ज्या गतिमान पद्धतीने तुम्हाला ज्या दिवशी नवनिर्वाचित नगराध्यक्ष महोदय आणि नगरसेवक महोदय पदभार घेत आहेत त्याच दिवशी आम्ही पत्र काढतो आणि ते कंपाऊंड तोडतो. आहे का नाही? कदाचित आवश्यकता असेल ते कंपाऊंड तोडण्याची, हरकत नाही. तुम्हाला तोच मुहूर्त सापडलेला आणि त्याला किती कालावधी झाला होता? 3.5 महिने काय केलंय? मुद्दाम केलंय? मुद्दाम नाही केलं. मग पुढचं काम काय झालं?
ते कॉन्क्रीट करायचं ते डांबरीकरण करायचं त्याच्यामुळे थोडं पेंडिंग राहिलं. तो निर्णय आधी घ्यायचा. काय काय करायचं आहे कॉन्क्रीट करून आहे तिथे पण आता आपल्याला डांबरीकरण करायचं आहे. तिथे पाईपलाईन आहे पाण्याच्या ते शिफ्टिंग करावं लागते. ते शिफ्टिंगच्या आधी आपण डांबरीकरण करून टाकू सध्यास्थिती. तुम्ही नगराध्यक्ष नगरसेवक महोदयांशी चर्चा केली का? इथल्या सीओशी चर्चा केली का? मग या चौकशीमध्ये तुमचं पण डिपार्टमेंट येईल. तुम्ही असं काही समजू नका. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय मंत्री महोदय साहेब, राष्ट्रीय महामार्ग सटाणा शहर जे आहे साहेब की अत्यंत कुठलीही पूर्वसूचना न देता राष्ट्रीय महामार्ग हा सटाणा शहरातील जनतेला पूर्ण वेड्यात करत आहे. सटाणा शहराचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला जिजामाता उद्यान ते पुष्पांजली थिएटरपर्यंत कुठलीही पूर्वसूचना न देता साहेब, मी सुमित विजय राजभर गेल्या 2 महिन्यापूर्वी अतिक्रमण मोहीम राबवण्यात आली साहेब. कुठलीही पूर्वसूचना न देता राष्ट्रीय महामार्गाने, ठीक आहे माझ्या चुलत्यांचे हॉटेल साहेब उपकार हॉटेल, गेल्या 70 वर्षापासून या सटाणा शहराला सेवा देणारी हॉटेल माझ्या डोळ्यासमोर साहेब जमीनदोस्त केली. यांना ठीक आहे सटाणा शहरासाठी जो रस्ता होणार होता ही आनंदाची बाब आहे सर, पण कुठलीही पुढून तिथे अतिक्रमण मोहिमेला आज साहेब 2 महिने झाले, पण त्या 2 महिन्यानंतर साहेब त्या रस्त्यावर आज अक्षरशः एक खडी सुद्धा पडलेली साहेब. राष्ट्रीय महामार्गाचं तुमचं म्हणणं तरी काय आहे हो नेमकं? त्या सटाणा शहरातील जनतेला तुम्ही किती दिवस वेळात करणार आहात? तुम्ही असं करा, उद्याच तुमचं नगरपालिका सीओ पाणी पुरवठा उद्याच बैठक घ्या. शेवटी जे काही निर्णय करायचे या लोकप्रतिनिधींना करायचं आहे. जागा कमी असेल, रुंदी जास्ती असेल, जे काही आहे. आता मी येताना पाहत होतो की शक्यतो तुम्हाला जे ड्रेनेज आहेत ऑलरेडी समजा आताच्या घडीला आहे त्या पाईपलाईन शिफ्ट करणं, नवीन टाकाव्या लागतील बरोबर, त्याच्यासाठीचं प्रावधान करणं, ऑलरेडी त्याचं काम बाकी आहे. ते लाईन टाका आणि ज्या पद्धतीने धुळीचं साम्राज्य आहे, कोणाचं फूट 2 फूट आवश्यकता असेल तुम्हाला, त्या लोकांना विश्वासात घ्या की बाबा या 2 फुटातलं कामं पण परत होणार नाही. आणि आपण जर समजून सांगितलं तर लोक ऐकतात. मला वाटतं की या पद्धतीने जर तुम्ही गेले, किमान या गोष्टीची आता ज्या पद्धतीने हेवी ट्रॅफिक झाले, मला हे पण कळालं की किती नंबर ऑफ ऍक्सिडेंट झालेले आहेत. मग हा मधला जो रस्ता आहे तो कॉन्क्रिटीकरणाचा करणं आणि शहराला बायपास जे शहरवासियांना तालुकावासियांना वाटत असेल त्या पद्धतीचा निर्णय केला पाहिजे आपण. आणि जसं तुम्ही जिजामाता गार्डनचं भिंत लगेच तोडली किंवा आता हे जे काही आहे समजा, मग तिथे लगेच काम झालं पाहिजे ना. नगर परिषदेला पण विनंती आहे की तुम्ही गेल्या 2 महिन्यापूर्वी जे अतिक्रमण मोहीम काढली, तिला तुम्हाला कोणाचा आदेश होता? ते ट्रम्प साहेब आले अमेरिकेत. ठीक आहे ना, आदेश कोणाचा आदेश असताना तुम्ही ती अतिक्रमण मोहीम समजा अतिक्रमण आहे, अतिक्रमण काढलं, नोटीस द्या, कदाचित लोक स्वतःहून काढून देतील. त्याबद्दल तुम्ही काय पुढची व्यवस्था काय केली पुढची? साहेब, अत्यंत सटाणा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. उर्वरित सटाणा बस स्थानक जिजामाता उद्यानापर्यंत
लवकरात लवकर राष्ट्रीय महामार्गाने तुमच्या घरी काम करावे. पुन्हा आढावा बैठकीची गरज पडू नये साहेब, हीच आमच्या सर्वांच्या वतीने विनंती आहे साहेब. कार्यकारी अमित साहेब बोला. साहेब माफी मागतो. गेल्या 2 वर्षापूर्वी मी उपोषण केलं होतं. काय कोणतं खातं तुमचं? नॅशनल हायवे मराठे साहेब त्यांच्या हस्तलिखित स्वअक्षराने मला लेटर दिलेले आहे की रस्ता 2 महिन्यात पूर्ण करण्याचा असतो. या डिपार्टमेंटचं आमच्या सटाणा शहरांचं काय दुश्मनी आहे आम्हाला तेच समजत नाही साहेब. गेल्या 2-3 वर्षापासून आम्हाला वेटीस धरलेले आहे. आमच्या या कामामुळे इथं वारंवार अपघात होण्यामुळे आमच्या घरात पाहुणे सुद्धा येत नाही साहेब. आमचे नातोगोत येत नाही आमच्या घरी. त्या नातोगोतांना असं वाटतं की आपण परत घरी जाऊ का नाही जाऊ. म्हणजे यांनी इतकं वेळात चाललेलं आहे. यांना काम करायचं आहे का नाही करायचंय तेही का. आणि साहेब तहसीलदार साहेब इथं साक्षी आहे. तुमच्या विनंतीला मान देऊन मी उपोषण स्थगित केलं होतं आणि तुमच्या साक्षीने यांनी सांगितलं होतं की 4 महिन्यात उरलेलं काम करतो. या गोष्टीला 2 वर्ष झाले साहेब. तुमच्या समोर शब्द देतो साहेब, या शहराच्या जनतेच्या वतीने मी या शहराच्या जनतेसाठी तुमच्या समोर शब्द देतो. यांनी सोमवारपर्यंत कारवाई जर कधी रस्त्याची चालू केली नाही, कॉन्क्रिटीकरणाची आणि बाह्य वळण रस्त्या संदर्भात शहराला समाधानकारक खुलासा केला नाही तर मी कुठलंही आक्रमक आंदोलन करेल. मी शासनाला सुद्धा सांगणार नाही की मी काय आंदोलन करत. कदाचित माझ्या जीविताची हानी सुद्धा होऊ शकते. मी कदाचित आत्मदहनी करेल, कदाचित जलसमाधीही घेईल, पण माझ्या शहराला बायपास झाला पाहिजे आणि बाह्य वळण झालं पाहिजे. 16 वर्षापासून मागणी आहे साहेब. 22 वर्षापासून मागणी आहे. 22 गुन्हे दाखल आहे. पोलीस डिपार्टमेंट साक्षी आहे. मी कुठलंही आंदोलन करत आहे. आपण कशासाठी चर्चा करतो? तहसीलदार साहेब, हा विषय मॅडम गंभीरपणे घ्या. नॅशनल हायवेने पण टॉप प्रायोरिटीवर या संदर्भातलं निर्णय करा. पिण्याच्या पाण्याचं पाईपलाईन कदाचित येणाऱ्या काळामध्ये जे दुहेरी गटार बोलतो आहोत आपण किंवा स्टॉम वॉटर त्याचं पण प्रावधान आत्ताच करा. लेवल्स घेऊन बरोबर आणि त्या पद्धतीने ती व्यवस्था करून त्यातल्या त्यात जी काही तुमचं ड्रेनेज लाईन आज अस्तित्वात आहे किमान त्या वीटला तर रस्ता करा आणि अतिक्रमणवाल्यांना नोटीस द्या. त्यांना जर समजून सांगितलं तर कोण नाही बोलणार आहे. ते पण या शहराचेच नागरिक आहे. आपण पाहतो की एवढं हेवी ट्रॅफिक आमच्या मालेगावला पण असंच आहे. डोंगराळे कुसुंबा नॅशनल हायवे तो आता मनमाड चौकलीवरनं मोसोद पुलावरनं जिथे दाट लोक वस्ती आहे तिथून हेवी ट्रॅफिक जाते. त्याला आता आपण बायपास करतो, 40गाव फाट्यावर काढतो. सटाणा वासियांना पण विनंती आहे, तुम्ही सगळेजण बसा. तुम्हाला बायपासचे काय पर्याय आहेत त्याच्यावरचा तुम्ही पण सगळ्यांनी बसून निर्णय करा. ही हेवी जी ट्रॅफिक आहे ज्याचं सटाणा शहरामध्ये संबंध नाही आहे अशी ट्रॅफिक जर बाहेरून गेली तर मधल्या रस्त्यावरचा लोड कमी होईल. सर, आपण जरी आता सांगितलंय कार्यकारी अभियंता महोदयांना की उद्या आपण यावं आणि इथे एकत्रित बैठक ठेवावी. आपण आला आहात म्हणून ते आले, परत असं होणार नाही. साहेब एकच मिनिट साहेब, उद्या किती वाजता बैठक? उद्या 10 वाजता नगरपालिकेमध्ये या संदर्भातली बैठक आयोजित होईल. त्यांचे वारंवार 3च आम्हाला ऑब्जेक्शन असे असतात. सर, आपल्याला किती रस्त्याची अपेक्षा आहे? किती मीटर रस्ता आपल्याला अपेक्षित आहे? 22 मीटर. आणि आपल्याला राज्य सरकारचं PW डिपार्टमेंट असतं, त्यांनी किती रस्ता हँडओव्हर केला आहे? 17 ते 18 मीटर.
ॲव्हरेज. थँक्यू. किती सांगितले आपण? 18 ॲव्हरेज. ही टोटल आहे. एकदाच बोला ना काय बोलायचं ते. हा, दुसरा एक महत्वाचा विषय असा आहे, मोजणीचा काय विषय आपला? आणि मोजणीचा नाही विषय आपला. तो ROW आहे तो दोन्ही गटरींच्या आतमध्ये आहे. ओके. सध्याची बांधणी. ओके. मोजणीच्या विषयावर आपलं काय म्हणणं असतं नेहमी? मोजणी ऍक्च्युली अतिक्रमणाच्या विषयावर आपलं काय म्हणणं असतं? ROWच्या आत अतिक्रमण असेल तर आम्ही काढू. आता आमच्या उपनगराध्यक्ष महोदयांनी सांगितलं की 2 महिन्यापूर्वी एवढं मोठं अतिक्रमण मोहीम सटाणा शहरात झाली. तुम्हाला अपेक्षित एक्झिस्टिंग जेवढं हवं होतं तेवढा रस्ता तुम्हाला डोळ्याला दिसतोय का? मग तुम्ही का म्हणून थांबला? तर मी मनापासून सांगेल आता सगळ्या सदस्यांच्या शहरवासींच्या यशवंतनगरवासींच्या वतीने सांगतो हे उद्या येणार नाही ते उडवाडीचे उत्तर देणार आहे. माझी विनंती असेल की एक व्यक्तीची नेमणूक आता तुम्ही तात्काळ करावी. खूप जिव्हाळ्याचा प्रश्न कसं आहे? पण कुठे काळा कोपऱ्यात बोलत नाही आहोत. आपण बैठकीतला निर्णय आहे उद्या 10 वाजता नगरपालिकेमध्ये बैठक घेतली. आता उद्या ते नाही आले. भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी या देशाला घटना दिलेली आहे, कायदा आहे, नियम आहे. उद्या तुम्ही बैठक घ्या. त्याच्यामध्ये पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन त्या डिपार्टमेंटला घ्या, ड्रेनेज त्याला सोबत घ्या, अतिक्रमण त्याला सोबत घ्या. मॅडम या सर्व विभागांना बोलवा, सर्व महोदयांना बोलवा. ते कॉर्पोरेशन तयार आहेत का तुम्हाला? आम्हाला ते रिझर्व रोड ठेवायचं आहे का साहेब? एक साहेब त्याच्यावर बोलले आमचं यांनी पहिले तात्पुरतं बंद करून द्यावं. आज तरी करू नका. विषय आता असा आहे की आपला फर्जी पुलापासून तर बस स्टँड पर्यंतचा मार्ग जवळजवळ कॉन्क्रीट रस्ता झालेला. आता साहेब पाऊस इतका जोरात पडला तर अशी परिस्थिती होती, सर्व नगरसेवक अक्षरशः प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या प्रभागात ज्याच्या त्याच्या संबंधित माणसांच्या त्या ठिकाणी अक्षरशः बादली घेऊन पाणी उपसते. प्रत्येक दुकानदाराच्या घरात आपल्या दुकानामध्ये पाणी होते. नगरपालिकेच्या मुख्याधिकारी मॅडम असतील, नगराध्यक्षांनी सर्व नगरसेवकांनी अक्षरशः ते पाणी काढण्यासाठी त्या ठिकाणी काम करते. तर नॅशनल हायवेवाल्यांचं एक काम होतं साहेब की तिथला कॉन्क्रीट रस्ता झालेला होता ना, तर तो झाल्यानंतर त्या बाजूला ते पावसाचं पाणी काढण्यासाठी गटारी होणं गरजेचं होतं. आपण ते आपण केलेले नाही. त्याच्यानंतर जी झाडं तोडण्यात आलेली होती पूर्ण याच्यामध्ये, ती झाडं सुद्धा अजून आपली लावण्यात आलेली नाही. त्यानंतर साहेब डांबरीकरण हा सटाणा शहरवासियांसाठी पर्याय नाही. आम्हाला कॉन्क्रिटीकरणच पाहिजे. राहिला विषय पूर्णचा तर नगरपालिकेच्या माध्यमातून वारंवार त्यांना पत्रव्यवहार पण झाले की अतिक्रमण असेल, त्याच्यानंतर पुनर्च्या पाईपलाईन टाकण्याचा विषय असेल तर दोघा बाजूंनी पाईपलाईन टाकणं हे त्यांचं अंदाजपत्रकामध्ये समाविष्ट करणं हे क्रम पाहिजे होतं. परंतु त्या प्रकारे त्यांनी आज काही कारवाई केली नाही. आणि साहेब आता आबांनी जो विषय मांडला, आबांनी जवळजवळ 2 दिवस उपोषणाला बसले. त्याच्यानंतर आम्ही पत्रव्यवहार केल्यानंतर रस्ता रोको केला. रस्ता रोको सुद्धा त्यांनी त्यांच्या नॅशनल हायवेकडून कोणी झालेलं नाही. त्याच्यानंतर तहसीलदार साहेबांच्या म्हणजे तहसीलदार साहेबांनी आम्हाला आश्वासित केलं होतं म्हणून आम्ही ते आंदोलन मागे घेतो. आम्ही टावरवर 3 तास थांबलेलो होतो साहेब. 3 तास टावरवर बसलेलो. त्याच्यानंतर सुद्धा नॅशनल हायवेचं कोणी झालेलं नाही. हे नॅशनल हायवे म्हणजे डायरेक्ट गेंड्याच्या कातडीचे झाले साहेब. फक्त तुम्ही आले म्हणून आज आम्हाला नॅशनल हायवेचे इंजिनियर आहेतच बुवा हे आता लक्षात आलं. फक्त ही राष्ट्रीय महामार्गाची चीज आहे. आंदोलन या संदर्भात झालेलेच आहे. पण साहेब मला हे सांगायचं आहे की मी सटाणा वकील संघाची सदस्य आहे, खजिनदार आहे वकील संघाची. तर आमच्या वकील संघाने देखील सटाणा शहरातून बायपास काढावा यासाठी मोठा आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. पण त्याच्यामध्ये देखील राजकारण झालं साहेब. आमचं आंदोलन दडपण्यात आलं. त्यानंतर म्हणजे सटाणा वकील संघाच्या सगळ्या सदस्यांकडे लोक इतक्या आशेच्या नजरेने पाहता की जर वकील संघ या सगळ्या लढाईत उतरला तर 100% शहराला एक कायदेशीर न्याय मिळणार आहे. पण नॅशनल हायवेवाल्यांनी वकील संघालाही वेड्यात काढलं. त्यानंतर वकील संघाने त्या सगळ्या गोष्टींमध्ये इंटरफेअर करणंच बंद करून दिलं. साहेब माझी एक विनंती आहे की निदान मी स्वतः गाडीवर जाते कोर्टात. मी ज्यावेळेस जाते ना सर तर
विभागाचे अधिकारी उपस्थित आहेत. मला अपेक्षित आहे की नॅशनल हायवे याचा गंभीरपणे नोंद घेईल. आत्ताच्या घडीला ज्या पद्धतीने तंत्रज्ञान पुढे गेलेलं आहे, कदाचित येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला केबल ज्या टाकाव्या लागतात आहे का नाही, त्याचं सुद्धा प्रावधान करणं. मला जर विचाराल तर आत्ताच्या घडीला दोन्ही बाजूला जे ओपन गटारी आहे तिथं जर तुम्ही एक मोठ्या साईजच्या अंडरग्राउंड ड्रेनेज जर टाकली तर हा प्रश्न 75% प्रश्न सुटू शकतो. सर्व टेक्नॉलॉजी पुढे गेली आहे. रोड क्रॉसिंगच्या सुविधा करून ठेवा. भविष्यामध्ये या सगळ्या गोष्टी कामात येतील. हे काही नवीन नाही आहे. आणि आज आपला निर्णय झाला, उद्या 10 वाजता नगरपालिकेत बैठक संपन्न होईल. प्रमुख रस्त्याच्या संदर्भामध्ये निर्णय होईल आणि बायपासच्याही विषयाच्या संदर्भामध्ये तुमचं चर्चा करून विभागाने काय काय तयारी केलेली आहे आणि शहर तालुका वासियांना काय अपेक्षित आहे या संदर्भातलं चर्चा करून सर्व लोकप्रतिनिधींना पण विनंती केली, उद्याची बैठक जरा शांत करून चांगलं पोलिसांचा रस्ता निघत आहे ना. तर या संदर्भात शांततेने आपण चर्चा करा. आपल्याला मार्ग काढायचे. आता यापूर्वी काय झालंय त्या विषयावर तेच उघडत बसण्यापेक्षा पुढे आपल्याला हे मार्गी कसं लागेल ते सटाणा शहरात आतापर्यंत अनेक पक्षांतर प्रत्येक संघटनांनी इतके आंदोलन छेडलेली आहेत. सटाणा शहरात तहसीलदारांच्या दालनात सुद्धा माझे आमदार असतील, खासदार असतील, पदाधिकारी असतील, कोणी टावर चढलं असेल, कोणी उपोषण केले, जयप्रकाश आबाद यांनी उपोषण केले. इतक्या दिवसापासून ताराबाद नाका ते इंग्लिश मीडियम पर्यंत साहेब ह्या रस्त्याला स्कूल बसेस खूप हे करत असतात. नेहमी त्यांना त्या पाल्यांना येण्या जाण्यासाठी आणि महिलांना रस्ता क्रॉस करण्यासाठी इतका भयंकर प्रश्न हे आहे. आता सटाणा शहरात आपलं प्रशासकीय दवाखाना आहे. दवाखान्यातला अक्षरशः अरविंद दादा सोनवणे यांच्या हॉटेलजवळ ऍक्सिडेंट होतात. ते ऍक्सिडेंट झाल्यानंतर हायवे पूर्ण जाम असतो साहेब. इतकं म्हणजे लोक मृत्यूशी झुंज करतात आणि हे अधिकारी हे जागा देत नाही. हे का बरं टाळाटाळ करतायत सटाणा शहराला. आज सटाणा शहरात साहेब येणारे या जेवढ्या व्यापारी वर्ग आहे या रस्त्याला बसलेले मुलींच्या साम्राज्यामुळे त्यांना खूप त्रस्त व्हावं लागत आहे. एवढा मोठा प्रश्न आहे साहेब. यांना मीटिंग साठी प्रत्येक वेळेस उपस्थित बोलवतात, येत नाही. आता यापूर्वी जे झालंय अतिशय तीव्र भावना आहे सगळ्यांच्या, त्या आपण गंभीरपणे घ्या. आपण जनतेचे सेवक आहोत, मालक नाही है ना. उद्या शांततेने बसून तास 2 तास बसा, निर्णय करा. आता आपण देवळा रस्त्याला जर गेलो तर पुढे जे महाविद्यालय आहे त्या महाविद्यालयामध्ये हजारोच्या संख्येने विद्यार्थी विद्यार्थिनी जातात येतात. तर तिथे सुद्धा एक पॅरलल एक रस्ता करण्याची गरज आहे. म्हणजे किमान त्या कॉलेजच्या पासून तर शहराच्या पर्यंत याचं पण तुम्ही प्रावधान करा आणि तुम्ही याचा आराखडा सगळ्या लोकांनी बसून एकदा टाइम केला की त्या पद्धतीने तुम्ही पुढे जा. त्यासाठी वरिष्ठ पातळीवर कुठे विनंती करायची गरज असेल, काही ऍडिशनल निधी लागत असेल ते पण आपण विनंती करू ना. उद्याला तुम्हाला या संदर्भातली अंतिम संधी. ठीक आहे, पुढे सर्व सभागृहाची विनंती माफी मागतो. थोडं कौटुंबिक कारणामुळे जावं लागणार आहे. एकच विषय मांडतो. बैठक संपल्याशिवाय कोणाला जाता येणार नाही, कौटुंबिक कारण होतं, आरोग्याचे विशेष आहे. साहेब आपण कृषी मंत्री होतात तर तो विनोदाचा भाग म्हणून त्या ठिकाणी बोलतो. ते लखमापूर आणि ब्राह्मणगाव गटातले बरेच गावं त्या ठिकाणी समाविष्ट झाले. परंतु आमच्या इथं आदिवासी पट्टा आहे, ट्रायबल एरिया आहे. त्या ट्रायबल एरियामध्ये बरेच तालुक्यातील असे भरपूर गाव आहेत की त्या गावांमध्ये अक्षरशः टँकरने पाणी प्यावं लागतं साहेब. पिण्याच्या पाण्याची काही सोय होत नाही.
तर सर्व बागलाण तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या वतीने की बागलाण तालुक्याचा पोखरा योजनेमध्ये समावेश करून घेण्यात यावा, जेणेकरून या आताचा जो पाऊस झालेला आहे तर याच्यात सर्वात जास्त नुकसान हे बागलाण तालुक्याचं झालं आहे. तर आपल्या माध्यमातून जर आपण ती कारवाई केली तर निश्चितच बागलाण तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळेल आणि आमच्या तालुक्याला आम्हाला काही प्रतिनिधी म्हणून आता भक्कम लढणारा आमच्यासाठी तुम्ही वाढले तर आपण शेवटच्या तुम्हाला उद्या कोण अपेक्षित आहे ना ते साहेबांसमोरच आज सांगा, म्हणजे ती सगळी उद्याच्या बैठकीला तुम्ही पण उपस्थित राहताय. शेवट साहेब अजून कोणी अपेक्षित असेल मग साहेबांच्या समोरच सांगा, मला सभागृहात तशी व्यवस्था करू शकतो. आवश्यकता पडली पोलीस प्रशासन, महसूल डिपार्टमेंट सगळे राहतात. नगरसेवक महोदय, आता ज्यांचे बोलून लावले त्यांनी परत नाही बोलायचं. मोजणी मोजणी विषय महत्वाचा मोजणी सांगितलं ना, त्यांनी उद्या उपस्थित राहायचं. काय ना त्यांचं म्हणणं असं आहे, तुमच्या मोजणी विभाग मोजणी करून देत नाही, त्याच्यामुळे रस्ता पुढे होत नाही. तुम्ही हा नकाशा शोधा, त्याची जी काही अधिकृत रुंदी असेल ठीक आहे, चला उद्या ते नकाशे घेऊन तुम्ही बैठकीला उपस्थित राहा. अरे ती त्यांची जबाबदारी आहे ना, उद्या तो नकाशा घेऊन त्या बैठकीला उपस्थित राहणं त्यांची जबाबदारी आहे. आपण विचारला प्रश्न वेगळा होता, त्यांचं आकलन वेगळे, उत्तर वेगळे. त्यांचं म्हणणं असं आहे की रस्त्याचा नकाशा नाही आपल्याकडे. तेच सांग म्हणजे काय की आपल्याकडे सिटी सर्वेच्या ज्या मिळकती रस्त्याच्या दोन्ही बाजूला हा मुद्दा आपण तुमचं काय पोस्ट आहे? उपाध्यक्ष महोदय, त्या रस्त्याची अधिकृत रुंदी किती आहे, जे जे असेल ते त्याचा नकाशा आहे ना, तो नकाशा घेऊन उद्या बैठकीला उपस्थित त्यांना विचारा ना, आजपर्यंत 2 वर्ष का पेंडिंग ठेवलं? एक ऑर्डर तयार करून गाळ झालेली साहेब, ते खोटं बोलताय. सेंट्रल माहिती गाळ झालेली, बऱ्याच वेळा प्रयत्न पण केला पत्रकारांनी. झाला आणि काउन्सिलने नगरसेवकांच्या वतीने एक महत्वाचा विषय असा आहे की काउन्सिलने ठरावामध्ये एक विषय असा घेतलाय की जी हेवी व्हेकल वाहतूक होते शहरातून ती बंद करण्यासोबत तो प्रस्ताव आम्ही कलेक्टर ऑफिसला पाठवला आहे. ऐका, शेवटी आपण जेव्हा आपल्या हक्कांची गोष्ट करतो तर शेवटी आपल्या देश पातळीवर ती जी वाहनं जातात ती काही बाहेरची नाही आहे का नाही? हा, त्याला पर्याय उपलब्ध करून देणं. म्हणून मला वाटतं की आपण थोडं गतीने काम करूया आणि लवकरात लवकर हा प्रश्न कसा सुटेल. नॅशनल हायवेची याच्यामध्ये प्रमुख जबाबदारी आहे, ते ती जबाबदारी पार पाडतील आणि मेनवाईल ज्या ज्या ठिकाणी तुमचे ट्रॅफिक कॉन्स्टेबल किंवा होमगार्ड असं जर आपल्याला उपलब्ध करून देता आलं तर म्हणजे अपघात होणार नाही, ही पण काळजी आपण घेऊ. साहेब तुमच्या समोर यांना एकच प्रश्न विचारतो. या आतापर्यंत यांनी दिलेलं उत्तर खरं आहे का कुठे? साहेब, आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार की सध्या स्थितीत जो ठेकेदार आहे त्यांनी काम बंद करून तुम्हाला लेटर दिलं, मला काम करायचं नाही असं शहराला माहिती आहे. हे खरं आहे का खोटं आहे एवढं उत्तर देऊन द्यावं, म्हणजे मग काय आहे ते स्पष्ट मोक्ष लागून जाईल. बघा साहेब, आतापर्यंत दिलेलं उत्तर यांनी खोटं आहे. नाही, काम कोण करणार आहे मग? कुठं उत्तर दिलेलं आहे? तेच करताय अजून तर प्रस्ताव साहेब 2 मिनिटं साहेब, आबा एक मिनिट माईक आबा इकडे माईक आबा इकडे माईक. साहेब, या रस्त्या संदर्भात ऐका दोन
कार्यकारी अभियंता शेवाळे है ना, अतिशय गंभीरपणे घ्या आणि असं जर तुम्ही सगळ्यांची दिशाभूल करत असाल हे योग्य नाही. तुम्हाला मराठी चांगल्या भाषेमध्ये सांगतो आहे. जर महिन्याभराच्या आत हे सर्व काम पूर्ण झालं नाही त्याला तुम्ही जबाबदार असाल. तुम्हाला मी अतिशय नम्रतेने सांगतो. बुलढाणा शहरातील जनता जेवढी चांगली आहे तेवढी वाईट पण आहे. तुम्हाला इथे कोंडून सुद्धा जाऊ शकणार. आपल्या शासनाने याची नोंद घ्यायची. आजच्या बैठकीमध्ये ज्या पद्धतीने हा वरिष्ठ पातळीवर पण अहवाल जाईल आणि उद्याच्या जर या शांततेला गालबोट लागलं त्याला तुमचं डिपार्टमेंट जबाबदार आहे. सगळ्यांसमोर मंत्री महोदयांसमोर सांगतो. या असतील आता कोणाला काय बोलायचं का या बैठकीच्या संदर्भात? एक वाक्यात बोलायचं. तर मला प्रश्न असा आहे सर की सगळ्यांना शहरात 5 अंगणवाड्या आहेत, परंतु ज्या अंगणवाडीची परिस्थिती खूप वाईट आहे सर. माझ्या प्रभागामध्ये जी अंगणवाडी आहे साहेब, तर अक्षरशः 8 बाय 8च्या रूम मध्ये ती अंगणवाडी भरते. तर विनंती आहे साहेब की त्याच्यासाठी भरीव निधी द्यावा. कोण आहे महिला व बाल विकास? बोला. ऐका ना, महिला व बाल विकास अधिकारी कोण आहे? एक एक विषय चालू आहे, सगळे विषय होणार आहे. ही महिला व बाल विकासचे अधिकारी आले आहेत का? मॅडम तुम्ही याचा आढावा घ्या. सर दुसरी अशी सूचना आहे सर, विनंती आहे सर की जिल्हा परिषदेच्या शाळा काही नगरपालिकेकडे ठराव असा मंजूर केला आहे नगरपालिकेने, तर आपण त्याच्यावर योग्य ते कार्यवाही करू. जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत सर, प्राथमिक शाळा, त्या आपण नगरपालिकेकडे वर्गासाठी विषय ठराव केला आहे. या विषयावर पण बोलत नाही. खरं मी आता तेच बोलत होतो. बैठकीची सुरुवात पिण्याचं पाणी, शिक्षण, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता या क्रमाने व्हायला अपेक्षित होती. पिण्याच्या पाण्यावर चर्चा झाली आहे. शिक्षणावर महत्वाचा विषय असतो. शिक्षणावर पण बोलत नाही. खेळाचे मैदान झाले पाहिजे. साहेब शिक्षण अधिकारी कोण आहे? अरे जागा नाही त्यांना. बोला. जिल्हा परिषदच्या किती शाळा आहेत? सटाणा शहरामध्ये जिल्हा परिषदच्या 7 शाळा आहेत सर. त्यापैकी 2 शाळांना जागाच नाही, कारण त्या वस्ती शाळा म्हणून आल्या होत्या. तर एक बागायत पांदी आहे जिथे सर्व ग्रीन एरिया आहे, तिथे जागा मिळत नाही. गेल्या 20 वर्षापासून ती जागाच मिळाली नाही. आणि दुसरी एक शाळा आहे पिंपळेश्वर, आपलं गार्डन आहे, गार्डनच्या एका भागामध्ये ती भरते. मी 2 वर्षापासून प्रयत्न केला, नगरपालिकेला पण पत्र दिलं होतं आणि लोकांशी पण बोलली, म्हणजे समाजातल्या प्रतिष्ठित व्यक्तींची, की आम्हाला फक्त 2 वर्ग खोल्या बांधण्यापुरती जागा द्या, परंतु ती जागा मिळाली नाही. म्हणून मग मी आता एक नवीन प्रस्ताव तयार केलेला आहे, तो तुमच्यासमोर मी मांडते. कारण त्या 2 शाळांना जागा नाही आणि एक आपली तिकडे त्याच्यामध्ये आहे, कुक्कड नाल्यामध्ये आहे. तर तिथे आहे इमारत वगैरे सर्व व्यवस्थित आहे. आणि एक आपली जी मेन शाळा होती, जिथे पूर्वी 8 शाळा भरत होत्या, परंतु कालांतराने इंग्लिश मिडियम वगैरे किंवा खाजगी शाळा झाल्याने ती पटसंख्या कमी झाली आणि आज त्या ठिकाणी फक्त एकच शाळा भरते, तिथला पट पण कमी आहे. म्हणून मग तिथे जी इमारत आहे, दगडी इमारत आहे, जुनी इमारत आहे, जर तो प्रस्ताव आपला मान्य झाला तर त्या ठिकाणी मला एक चांगली प्रकारची शाळा उभी करायची आणि त्याचं ॲडमिशन जर आपण लगेच सुरू केलं तर एक चांगल्या दर्जाची इंग्लिश मिडियम आपल्या जिल्हा परिषद प्रशासनाची सुरू होऊ शकते.
प्रस्ताव कुठे आहे? प्रस्ताव माझ्या रेडी आहे सर. तुम्ही प्रस्ताव मंत्रालय पातळीपर्यंत पोहोचवा. हां. तुमचा प्रस्ताव तिथे पोहोच झाला की दुसऱ्या मिनिटाला त्याला मान्यता दिली जाईल. म्हणजे आपल्या वतीने त्याचा पाठपुरावा करा. तर तिथे पोहोचलं की त्याचं आम्हाला फक्त माहिती द्या. आजच्या बैठकीला मी फक्त 2च मिनिटं मला द्या. आजची ज्या बैठक आहे आपल्या सन्माननीय आदरणीय शिक्षण मंत्री महोदय या बैठकीला आलेले आहेत. जरी तुमचे नगरपालिकेचे प्रश्न असले तरी आमचा शिक्षण विभाग सर्वात महत्त्वाचा आहे आज. तर या शिक्षण विभागात मी सर्व सटाणा शहरातल्या नागरिकांना एक विनंती करते की आपण सर्वजण त्या शाळेत शिकलेले आहात, बरोबर आहे. आणि त्या शाळेची इमारत किंवा त्या शाळेची आजची परिस्थिती थोडीशी वाईटच आहे. आणि मी त्या संपूर्ण परिस्थितीचा अभ्यास केला आणि चांगल्या घरातली जी मुलं असतात उच्च मध्यम वर्गीय वगैरे तर ते फी भरून खासगी शाळांमध्ये जातात. मॅडम 7 शाळा मिळून पट्टावरची संख्या किती आहे? 7 शाळा मिळून 150 होते. 150 नाही, 250 होईल. पण 7 शाळा. हा 7 शाळा. पण सर मी जर शाळा सुरू केली 7 गुणे 14 सर 14 शाळा. शिक्षक किती आहे? 14 खात्री करा. हो 14 आहेत ना. प्रत्येक शाळेत 2 शिक्षक आहेत. पण त्याच्यातली बर्डेची शाळा नाही शक्य, पण 5 शाळांचं एकत्रीकरण होऊ शकतं सर. साहेब माफी मागतो सर, मध्ये बोलते तर कॉन्सेलने असा ठराव केला साहेब की जिल्हा परिषदेच्या शाळा ज्या आहेत त्या नगरपालिकेकडे वर्ग कराव्यात असा ठराव केला साहेब. ऐका, नगरपालिकेला घेऊ आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, परंतु तोपर्यंत ती प्रोसेस होईपर्यंत आहे ती शाळा तर आपल्याला चांगली करावं लागेल. हो नक्कीच. नगरपालिकेने जर जागा उपलब्ध करून दिली, समजा उद्या तिथे इमारत बांधली, ती इमारत पण तुम्हालाच मिळणार आहे. ऑलरेडी आणि त्या शाळेमध्ये विद्यार्थी कुठले येणार आहेत? सटाणा सर मालेगावचे येतील. तर या कामाला पहिले प्राधान्य द्या. नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष महोदय, एखादा रस्ता एखादी गटर 2 दिवस उशिरा झाली हरकत नाही, पण शाळेचं काम पहिले प्राधान्याने झालं पाहिजे. तर मी पुढच्या 4 दिवसामध्ये संपूर्ण प्रस्ताव रेडी करते आणि मी सीओ मॅडम, नगराध्यक्ष महोदय, नगरसेवक महोदयांच्या संपर्कात राहा, तात्काळ प्रस्ताव तयार करा. आणि 7 शाळेत मिळून 175 पट ही काही कृष्णावर गोष्ट नाही. एका शाळेचा पट तेवढा असला पाहिजे आपला. तो पट वाढवण्यासाठी सर म्हणजे आपल्या योजना भरपूर आहेत, पण त्याच्यात भर घालून काय येत नाही? योजना हे करून इंग्लिश मिडियमची शाळा आपण काय येत नाही? आता खाजगी शाळा जास्त अट्रॅक्शन आहे, त्याच्यापेक्षा चांगली आपली शाळा करायची आहे. म्हणजे जालिंदर कधी नगर करणार आम्ही? तर जून मध्ये 15 जूनला तुम्हाला उद्घाटनाला बोलवेल. किमान 300च्या पुढे पट झालेला असला पाहिजे आपला. आम्ही सर्व नगरसेवक महोदयांना विनंती आहे, हे एक पुण्याचं काम आहे आणि हे काम जो करेल त्याला देव सुद्धा आशीर्वाद देतात. लहान लहान खेड्यांमध्ये आपल्या त्या सर्व शिक्षा अभियानाच्या षटकोनी शाळा होत्या ना, छोट्या षटकोनी शाळा, त्याचं रूपांतर आज मोठ्या शाळेमध्ये होत आहे. पुण्याच्या गरदरेवाडी 50 घरांचा पाडा आहे. गाव एकत्र आलंय, त्यांनी शाळा बनवून टाकली. 1 महिन्यात शाळा बनवून टाकली. 18 पट होता तो, आम्ही गेलो तेव्हा 60 झाला. आणि आता कदाचित जेव्हा ऍडमिशन होते 2 महिन्यात शाळा सुरू होईल, 100च्या पुढे पट जाणार आहे. 50 घरांचा पाडा आहे. आणि त्या कार्यक्रमाला आजूबाजूच्या 150 गावांची लोक आली होती की आम्ही 1 महिन्यात चित्र बदलणार. खेड्यावर पाड्यांवर जर असं होत असेल, कोणाला हौस नाही मॅडम की खाजगी शाळेमध्ये टाकण्याची, आम्ही पण आत्मचिंतन केलं पाहिजे. आमचे 11 शिक्षक आहेत, 14 शिक्षक आहेत, बाकीची कारणं सांगायची नाही. 300च्या पुढे पट कुठल्याही परिस्थितीत गेला पाहिजे. प्रभाग क्रमांक 3 आणि 2 याच्यामधून चौगाव रोड एक बर्डीपर्यंत जातो. तर आरडा रोडाचं काम झालेलं आहे.
अर्ध्या रोडाचं काम बाकी आहे आणि ते PWDच्या अंतर्गत येतं. तेवढं तुमच्या मार्गदर्शनाखाली लवकर झालं तर तेवढं तू पॉल साहेब आले बोला. माहीत द्या सर आता तिथं 8 कोटीचं काम मंजूर आहे. तर पहिल्या टप्प्याचं जे काम होतं त्याचं पहिली प्रमाण एक्झॉस्ट झाली नगर विकास म्हणून केलं होतं. आता पुढची जी आहे ते बजेटमधलं काम आहे ते लवकरच चालू करायचं. त्याच्यानंतर चालू करतोय सर. त्याचं स्क्रॅपिंग वगैरे झालेलं आहे रस्त्याचं. कॉन्ट्रॅक्टरला सांगून किती दिवसात पूर्ण साहेब ती खुर्ची पण मोठी घरावर घेतली. आता ते तिथं पाणी घुसलं ना शेतामध्ये त्याला ते झाडं लटकले ना सगळे पाहिजे. तसंच मोकाट विक्रेत्यांची खूप मोठी समस्या सताळ्यात आहे. अनेक नागरिकांना चावा घेतलेला आहे. तशी नोंद पोलीस स्टेशनमध्ये आणि दवाखान्यात आहे. त्यासाठी भूखंड द्यावा आणि खर्चाची व्यवस्था द्यावी. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आमच्यासारख्या मांसाहारी लोकांना खूप अडचणीचा आहे. अद्याप असं मटन मार्केट लवकरच इथं व्हावं ही आपल्याकडे विनंतीपूर्वक मागणी करतो. मटन मार्केट अद्याप मटन मार्केट व्हायला पाहिजे. मांसाहारी लोकांना झालं नसेल आमच्यासाठी सगळीकडे झालं नसतं असं नका करू. अद्याप यांचाही विचार करा. चेष्टा मस्करी. त्याचं म्हणणं असं आहे की प्रमुख रस्त्यावरचा लोड कमी होईल. हृदय विकार झाला नाही तर पहिल्यांदा आपण अँजिओप्लास्टी करतो, नंतर आपण बायपासकडे जातो. ही अँजिओप्लास्टी केली तर शहराला लगेच रिलीफ असणार या परिस्थितीत. जेपी रोड आहे, खाजगी जागा आहेत, मी बघून घेते. सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी, सर्व विभागाचे अधिकारी महोदय, पत्रकार मित्र, मागच्या काळामध्ये निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान येणाऱ्या काळामध्ये सटाणा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी 1-2 मिनिट आपण बैठक घेऊन असा निर्णय त्या ठिकाणी झाला होता. आणि आज मला चांगलं आठवतं की त्याही काळामध्ये सटाणा शहराचा प्रमुख रस्ता बायपास पुणे प्रकल्पातनं सटाणा शहराला येणारं पिण्याचं पाणी, भुयारी गटार, नवीन क्रीडांगण, घरपट्टी आणि पाणीपट्टी कमी करणं आणि यशवंतराव महाराज यांचं भव्य स्मारक या विषयांवर आपण त्या ठिकाणी चर्चा केलेली होती. आज आपण विविध मुद्द्यांवर या ठिकाणी त्या विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये चर्चा संपन्न केलेली आहे. कोणत्या कामाला किती दिवसांमध्ये तो विषय मार्गी लागला पाहिजे याही संदर्भामध्ये चर्चा संपन्न झालेली आहे. त्यातल्या त्यात प्रामुख्याने नॅशनल हायवे आणि वॉटर सप्लाय हे 2 गंभीर विषय आहेत आणि आपला निर्णय झालेला आहे. त्याप्रमाणे दोन्ही विभागाचे अधिकारीगण त्या विषयावर निश्चितपणे मार्गक्रमण करतील. मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये जे काही मंत्रालय पातळीवरचे प्रस्ताव असतील, नगराध्यक्ष महोदय, सन्माननीय नगरसेवक महोदय, CEO, म्हणजे तुम्ही तर पाठपुरावा करणारच आहे, परंतु त्या प्रस्तावाची एक प्रत आपल्या ऑफिसला पण जर दिली तर आपलं ऑफिस पण समांतर त्या गोष्टींचा त्या ठिकाणी पाठपुरावा करेल आणि लवकरात लवकर विषय कसे मार्गी लागतील त्या दृष्टिकोनातून निश्चितपणे आपण सगळे मिळून काम करू. मला व्यक्तिगत जर विचाराल तर पिण्याचं पाणी, आरोग्य, शिक्षण आणि स्वच्छता या विषयांना आपण प्राधान्य दिलं पाहिजे. आरोग्याच्या संदर्भामध्ये आपला दवाखाना जे काही असेल की जेणेकरून स्थानिक पातळीवरच
हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या नावाची ही योजना आहे. तिथे काही जर असुविधा असतील तर त्यालाही आपण प्राधान्य देऊया. आताच्या घडीला 7 जिल्हा परिषदच्या शाळा आहेत. त्यासाठीचा प्रस्ताव स्थानिक पातळीवरच्या लोकप्रतिनिधी नगरसेवक महोदयांना विश्वासात घेऊन या आठवड्याभराच्या आत शिक्षण विभागाकडे तुम्ही सादर करा. त्यासाठी जो काही निधी लागेल तो निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला जाईल. अंगणवाडीच्या संदर्भामध्ये ज्या काही आपल्या मागण्या आहेत, मला वाटतं तर जागा जर आपण उपलब्ध करून दिली तर त्याचं एक टाईप प्लॅन मॉडेल शाळेचं त्या शासनाच्या वतीने उपलब्ध आहे आणि 11 लाख रुपये 11.5 लाख रुपयाचा निधी त्या अंगणवाडीच्या साठी आपल्याला उपलब्ध होऊ शकतो. आणि म्हणून त्याही संदर्भातला प्रस्ताव आपण तात्काळ तयार करा. ज्या ज्या काही सूचना केलेल्या आहेत मी स्वतः त्याचं नोंद केलेली आहे. कामं लवकरात लवकर झाली पाहिजे. नगरपालिकेची कार्यालयाची इमारत झाली पाहिजे. पंचायत समितीची इमारत झाली पाहिजे. नदी संवर्धनचा प्रकल्प व्हावा. श्रीराम मंदिराचं काम अपूर्ण आहे. मोकाट जनावरे कुत्रे 7 फुटी रोड आणि इतरही ज्या काही सूचना आपण बैठकीमध्ये केलेल्या आहेत त्या प्रत्येक सूचनेची नोंद या ठिकाणी करण्यात आलेली आहे. मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये जी जी कामं नगर परिषदेच्या पातळीवर शक्य आहे ती कामं नगर परिषदेच्या पातळीवर आपण मार्गी जाऊ. काही कामं ज्या विभागांच्या माध्यमातून आपण पुढे नेत आहोत त्या विभागांच्या माध्यमातून निधी आपण उपलब्ध करू. काही कामांच्या साठी सर्व नगरसेवक महोदयांना विनंती आहे की तुम्ही याचा कार्यक्रम तयार करत असताना साहजिक आहे की जो ज्या भागात निवडून येतो त्या भागाचेही प्रश्न सुटले पाहिजे. आणि म्हणून प्रत्येक नगरसेवकाने त्याच्या वॉर्डमध्ये एक मर्यादित रकमेचे 3 कामं आपण सुचवा आणि शहर पातळीवरचे प्रमुख 5 कामं तुम्ही सुचवा की ज्या कामांच्या साठी मग जिल्हा पातळीवरून किंवा स्टेट पातळीवरून निधी आपल्याला उपलब्ध झाला पाहिजे. त्यासाठीचा मी स्वतः त्या ठिकाणी पाठपुरावा करेन हे मी आपल्याला अतिशय नम्रतेने आज या ठिकाणी सांगू इच्छितो. मला वाटतं की अतिशय हसत खेळत आपली बैठक या ठिकाणी संपन्न झालेली आहे. काही ठिकाणी नागरिकांच्या भावना असतात. मला वाटतं की लोकशाही प्रक्रियेमध्ये आपण सर्वांनी मिळून एकमेकांशी संवाद ठेवणं गरजेचं आहे. आणि संवाद जर ठेवला तर प्रश्न 50% तिथे सुटतात. चर्चा केलेली असली 4 लोकांशी बोललेलो असलो तर प्रश्न सुटतात. आणि आपला आजही निर्णय झालेला आहे की उद्या प्रमुख नॅशनल हायवेच्या संदर्भामध्ये आणि त्याला संबंधित असलेले डिपार्टमेंट्स पण त्या ठिकाणी उपस्थित राहतील. तहसीलदारचा जरी तुमचा संबंध असेल किंवा पोलीस प्रशासनाचा जरी संबंध असेल तरी पण तुम्ही या बैठकीला उपस्थित राहून कदाचित पुढच्या काळामध्ये आपली पण तिकडे आवश्यकता पडेल. आणि म्हणून उद्याच्या बैठकीला आपण सर्वजण उपस्थित आणि हसत खेळत म्हणजे सगळ्यांना माझी विनंती आहे की चांगलं बोलून शेवटी आपल्याला मार्ग काढायचे. आता यापूर्वी काय झालं जे झालं ते झालं ते सगळ्यांच्या समोर आहे. तर भविष्यात पुढे काय करायचं आहे हा विषय जास्त महत्वाचा आहे. तर त्या दृष्टिकोनातून आपण निश्चितपणे सगळे मिळून मार्गक्रमण करूया. मी आपल्याला आश्वस्त करतो आपल्याला काळजी करायचं काही कारण नाही. माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब ज्यांच्याकडे नगर विकास विभाग आहे, माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या राज्याचे प्रमुख आहेत. आणि म्हणून जेवढे जास्तीत जास्त निधी या सगळ्या शहराच्या विकासासाठी आपण उपलब्ध करून घेऊ शकू तो निश्चितपणे आपण उपलब्ध करून घेऊया. मला वाटतं की काही कामांना पैशांची पण गरज आहे. जसं आता सांगितलं की भटक्या जनावरांचा प्रश्न आहे.
कदाचित जर तुम्ही आता हा प्रश्न काही सगळ्यांना नाही असं काही नाही, हा मालेगावला पण आहे, सगळीकडेच आहे. परंतु जर कुठे जर आपल्याला शिस्त लावायची असेल तर जे कोण संबंधित त्या मुलांचे मालक असेल त्यांना जर आपण सगळ्यांनी समजून सांगितलं तर काही प्रमाणात तो प्रश्न सुटू शकतो, नाहीतर शेवटी कायद्याचं काम करत असतो. आणि म्हणून मला वाटतं की जे काही दवाखाने आहेत त्याच्यामध्ये गोळ्या औषधं पण उपलब्ध असली पाहिजेत. शिक्षणाच्या संदर्भामध्ये आपली चर्चा झालेली आहे. पटसंख्या येणाऱ्या जून महिन्यामध्ये जेव्हा शाळा भरणार आहेत तर किमान दुप्पट पटसंख्या त्या ठिकाणी झालेली असली पाहिजे. आणि यासाठी आम्ही सर्व नगरसेवक महोदयांना पण विनंती करतो की आपल्या आपल्या भागामध्ये जे कोण पालक असतील त्यांना पण, आता इथं बसलेल्यांपैकी 90-95% लोक नगरपालिका जिल्हा परिषदच्या शाळेतूनच शिकून आलेले आहेत. आणि म्हणून या शाळा काही कमी नाही आहेत, फक्त यांना आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे. आणि पालकांना जे काही अपेक्षित आहे की इंग्रजी शाळेमध्ये काही चांगलं शिक्षण देत आहे, समजा इकडे काही कमी असेल तरी ते दुरुस्ती करून आपण त्याच्यात सुधारणा करू. परंतु ज्या सवलती आपल्या शासकीय शाळेमध्ये दिल्या जातात तसं जर पाहायला गेलं तर आपल्या देशाचं नेतृत्व, जगाच्या पाठीवर नेतृत्व करणारे नेते सुद्धा या शाळेमधून पुढे गेलेले आहेत. आणि म्हणून या शाळेकडे पण आपण जाणीवपूर्वक लक्ष द्या. तालुक्यातनं पण जे काही पदाधिकारी लोकप्रतिनिधी आलेले असतील त्यांना पण माझी विनंती आहे की आपल्या आपल्या भागातल्या ज्या शाळा आहेत त्या शाळेकडे काही अडीअडचणी असतील, छोट्या गोष्टी असतील तर तुम्ही तुमच्या पातळीवर सोडवा. तुम्हाला जर काही अपेक्षा असेल की नाही इथे मोठ्या निधीची गरज आहे, तुम्ही माझ्यासारख्याला पण जर एक निवेदन देऊन दिलं तर निश्चितपणे तो प्रश्न सोडवण्यासाठी त्या ठिकाणी काम केलं जाईल. एवढंच मी या निमित्ताने सांगू इच्छितो. सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी, सर्व अधिकारीगण यांचं मी आभार व्यक्त करतो. आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. परिषदेच्या सीओ मॅडम पण महिला भगिनी आहे का नाही, तिकडे शिक्षण विभाग पण महिला भगिनी आहे. तर आपल्या सर्वांच्यासाठी पाठीमागे सर्व भगिनींची 14 म्हणजे तुमची मेजॉरिटी जास्त आहे. तुम्ही लेट राहता. तर आनंदाची गोष्ट अशी आहे की ज्या पद्धतीने नगरपालिका, नगर परिषद, महानगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद या ठिकाणी महिलांच्यासाठी 50% है ना जागा राखून यापूर्वीच्या काळामध्ये कायद्यानेच प्रावधान केलेलं. तर मला वाटतं की आपल्या सर्वांच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की कालच या संदर्भामध्ये आपल्या भारताचे आदरणीय लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या संकल्पनेतून आता विधानसभेला पण आणि लोकसभेला पण 33% आहे का नाही. तर तुम्हाला सर्वांना या निमित्ताने शुभेच्छा देतो.